वाटीभर रव्यामध्ये ना आज आपण हा अर्धा किलो केक बनवणार आहोत. फक्त एक वाटी रव्यापासून अर्धा किलो केक तुम्ही ऐकूनच शॉक बसला असेल, पण हो तर एक वाटी रव्यामध्येच आज आपण हा अर्धा किलो केक बनवणार आहोत. त्याचबरोबर एकदम असा माव्यासारखाच जिभेवर टाकताच विरघळणारा कापसासारखाच मऊसूर एकदम असा सॉफ्ट आहे. तर मग बनवायचा कसा, तर बघा इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये ना एक वाटी रवा टाकून घेतलाय. तर आता ते एक वाटी रवा घेतलाय, त्यासाठी ते आपल्याला पाव वाटी साखर टाकायची आणि मिक्सरला छान असं बारीक याला करून घ्यायचंय. तर बघा एकदम छान असं बारीक झालं की लगेच एका पातेल्यामध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आणि यात आता आपल्याला एक छोटीशी वाटी मैदा घालून घ्यायचा आहे. तरी ते मी आपले जे पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने मोजून साधारणतः 4 चमचे ते मैदा घालून घेतलाय. मैद्याऐवजी तुम्ही ते गव्हाचं पीठ पण घालू शकता. आणि आता बघा यात ना साधारणतः 2 चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचे. तर पोहे खायच्या चमच्याने ते मोठे जो चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे ते मी तेल टाकून घेतले. तर तेल टाकता वेळेस ना आपल्याला वासाचं तेल टाकायचं नाही. जे आपलं रिफाइंड ऑइल असेल ते ते आपल्याला घालायचं आहे. वासाचं म्हणजे मोहरीचं, त्याचबरोबर तिळाचं जे तेल असतात ते तेलाचे ते आपल्याला वापर करायचा नाही. आणि यात आपल्याला दूध घालून घ्यायचं. तर दूध साधारण तिथे मी पाव वाटी घेतले. तर पाव वाटी दूध यामध्ये अगोदर घातले. दूध सरसकट एकदा टाकायचं नाही, टप्प्याटप्प्याने टाकायचं. जर एकदा टाकलं तर ते पातळ होईल, त्यामुळे टप्प्याटप्प्याने ॲड केलं. तर मला इथे पाव वाटी दूध लागलेले आणि आता दूध घातलं की लगेच आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गाठी होऊन द्यायच्या नाही. तुमच्याकडे विस्कर असेल तर विस्करचा पण इथे वापर करू शकता. तर बघा एकदम स्मूथली हे मी छान व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं. यामध्ये कसलीही गाठी ठेवलेल्या नाही आहेत. तर मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, एकदम मध्यममध्ये आहे. आता जिथे आपल्याला बेक करायचा हा केक, त्यासाठी आपल्याला एक टीन घ्यायचा आहे. तुमच्याकडे कुठलाही टीन असेल किंवा एखादा डब्बा असेल किंवा केकचं भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता. मी तिने एक छोटासा टिफिन बॉक्समध्ये हा बनवणार आहे. तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि तेल चांगलं व्यवस्थितपणे डब्याला लावून घ्यायचं. नंतर त्यामध्ये थोडासा मैदा टाकायचा. मैदा पण डब्याला लावून घ्यायचा. तुम्हाला तेल किंवा मैदा लावायचा नसेल तर बटर पेपर असेल तर बटर पेपर पण घालू शकता ह्या डब्यामध्ये किंवा एखादा तुम्हाला ज्या भांड्यामध्ये बनवायचा केक त्या भांड्यामध्ये तुम्ही बटर पेपर टाकला तरीही चालेल. आणि आता इथं मी थोडीशी टूटी फ्रुटी घेतली आहे, त्यामध्ये थोडासा मैदा टाकलाय आणि नंतर हे जो आपण मिक्स केलंय टूटी फ्रुटी मैदा टाकून ते मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं. टूटी फ्रुटी ना पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, नसेल टाकली तरीही चालते. किंवा टूटी फ्रुटी ऐवजी तुम्ही ते काजू बदामाचे तुकडे पण यामध्ये घालू शकता. आणि यामध्ये आता घालून लगेच मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. तर पाहू शकता बॅटर किती छान फुललेला आहे. रवा घातलाय त्यामुळे रवा छान फुलतो. तुम्ही ना यामध्ये दही पण घालू शकता, पण आपण आज बिना दह्याचा हा केक बनवणार आहोत. तर बघा आता इथे ना मी बेकिंग सोडा घातलाय अर्धा चमचा आणि पाव चमचा खायचा सोडा घातला, म्हणजे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. आता हा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जो आहे तो आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर मिक्स करण्या अगोदर यावर थोडंसं चमच्याभर दूध घालायचं आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. यामध्ये ना तुम्ही बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर ऐवजी इनोची पुडी पण घालू शकता. आणि आता हे यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्याच्या नंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे एकदमच हलक्या हाताने मिक्स करायचं. जोरजोरात याला फेटायचं नाही. जर जोरजोरात आपण याला फेटलं तर याची जी हवा असते ती पूर्णपणे निघून जाते आणि आपला जो केक छान बेक व्हायचा असतो तो नीट व्यवस्थितपणे बेक होत नाही. म्हणून जितकं छान स्मूथली आणि हलक्या हाताने मिक्स करता येईल तितकं छान मिक्स करा. तर बघा मिक्स झालं की लगेच आपण ज्या डब्याला तेल आणि मैदा टाकून घेतलाय त्यामध्ये ओतून घ्यायचं आणि ओतल्याच्या नंतर याला ना एकदा 3दा टॅप करायचं, म्हणजे याची जी हवा असते ती निघून जाते आणि आपला केक छान असा फुलतो. तर हे बघा आता मी कढई सुद्धा अगोदर 10 मिनिटं अगोदर प्रीहीट करून घेतली होती, चांगली गरम केली. यामध्ये ना थोडंसं मीठ घातलंय आणि एक स्टँड ठेवून घेतलं. कढई पण छान प्रीहीट झाल्याच्या नंतर हा डब्बा यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचा आणि यावर टोपण झाकून ना याला छान मस्तपैकी 30 ते 35 मिनिटं कमी आचेवर याला बेक करून घ्यायचं आहे. तर मी इंडक्शनवर बनवत आहे, तर इंडक्शनची जी पॉवर आहे ती मी 600वर ठेवलेली आणि तुम्ही गॅसवर बनवत असाल तर गॅसची जी फ्लेम असते ती पूर्णपणे कमी ठेवा. तर 10 ते 15 मिनिटातच तुम्ही केक पाहू शकता किती छान फुलला आहे. एकदम छान असा फुलून वरती आलेला आहे. आणखीन हा जास्त बेक झाला नाही, पण मी तुम्हाला अर्धवट फुललेला दाखवला आहे. आणि नंतर पूर्णपणे केक बेक झाल्याच्या नंतरचा तुम्ही पहा किती छान असा मस्त याला डार्क कलर आलेला आहे. आणि साधारणतः 30 ते 35 मिनिट झालेले आहेत. आपला केकसुद्धा छान मस्तपैकी बेक झालेला आहे. पाहू शकता किती छान याला कलर आलेला आहे आणि एकदम एकसारखा फुललेला आहे, कुठेही कमी किंवा कुठेही जास्त नाही. बघा तुम्ही पाहू शकता. आणि बेक झाला आहे का नाही आता पाहण्यासाठी ना आपण यामध्ये ना चाकू घालून बघूया. तर मी आता एक चाकू घेतला. आता यामध्ये चाकू घालून यामध्ये थोडंसं चेक करायचं.
तर बघा चाकूला कसलाही केक चिकटलेला नाही, म्हणजे आपला केक एकदम छान मस्त असा फुलला गेलेला आहे. आता कढईतून बाजूला काढायचा आणि त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा. थंड झाल्याच्या नंतरच हा केक आपल्याला या डब्यातून डिमोल्ड करायचा आहे. जर आपण गरम असतानाच केक डिमोल्ड करायला जाऊ तर पूर्णपणे तुटून जाईल आणि आपल्याली मेहनत वाया जाईल. त्यामुळे पूर्णपणे थंड करायचा. थंड झाल्याच्या नंतरच या डब्यातून बाजूला काढायचा. डब्यातून बाजूला काढता वेळेस चाकूच्या साहाय्याने त्याला चांगली चारी बाजूने मस्तपैकी त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर डब्यातून बाजूला काढायचा. तर बघा किती छान फुललेला आहे, एकदम असा सॉफ्ट झालेला आहे, जसं काय बाजारातून विकत आणलाय. आता याला ना आणखीन माव्यासारखी टेस्ट येण्यासाठी ना आता ना इथे मी या केकला थोडंसं असं फॉकच्या चमच्याने ना होल करून घेत आहे. आता तुम्हाला वाटत असेल मी असं का करते, कारण यावर ना मला साखरेचं पाणी घालायचं आहे. कारण माहिती आहे का, कारण यामध्ये ना आपण साखरेचं पाणी घातल्यामुळे जो आपला केक असतो एकदम असा माव्यासारख्याला टेस्ट येते आणि खायला खरंच खूप भारी लागतो. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. आता साखरेचं पाणी करायचं कसं ते देखील सांगते. ते मी अर्धा कप पाणी घेतलं होतं, त्यामध्ये 4-5 चमचे साखर टाकून त्याला चांगलं गरम करून घेतलं. सगळी साखर विरघळून घेतली आणि नंतर या केकवर टाकून घ्यायची. पण टाकण्या अगोदर फॉकच्या चमच्याने याला छान व्यवस्थितपणे होल करून घ्या, म्हणजे पूर्णपणे आतमध्ये ते पाणी जातं आणि खायला खरंच खूप भारी लागतो. तुम्ही एकदा असा केक ट्राय करून बघा. आणि एक गोष्ट तुम्हाला खरं सांग का, हा केक एवढा भारी झाला होता ना की मला तो कट सुद्धा करू वाटत नव्हता. कारण वाटायचं तो तसाच ठेवा, पण कट तर करावाच लागणार होता ना. आणि कट केल्याच्या नंतर पण तुम्ही पाहू शकता किती छान मस्त असा सॉफ्ट झालेला आहे. असा कुठेही कच्चा राहिलेला नाही. जिभेवर ठेवताच विरघळत होता हा केक आणि पौष्टिक देखील आहे. लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता. रेसिपी कशी वाटली सांगा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर जाता जाता एक लाईक सबस्क्रिप्शन केल्याशिवाय जाऊ नका.